एकनाथ शिंदेंच्या धाडसाची प्रचिती, ज्योतिताईंना खासदार करून अनेकांना केले आकर्षित. महाराष्ट्रातील दमदार, धाडसी आणि दातृत्व असलेले नेतृत्व म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुढे येताना दिसत आहे. त्यांनी नुकताच सर्वांना धक्का देत एका सर्वसामान्य दलित कुटुंबातील महिलेला थेट राज्यसभेवर खासदार केले आणि आपल्या धाडसी व निर्णायक नेतृत्वाची प्रचिती अख्ख्या महाराष्ट्राला घडवून दिली. राज्यसभेच्या जागेसाठी अनेक जण इच्छुक होते. विविध स्तरावर मोर्चे बांधणी सुरू होती, पण एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्र वापरत प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या नावाची घोषणा करून अख्ख्या महाराष्ट्राला अचंबित केले. मुळात सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलत आहेत आणि नेतृत्वाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आधार देणारे, त्यांना संधी देणारे आणि त्यांना मोठ्या पदावर पोहोचवण्याची तयारी असलेले नेतृत्व राज्याला हवे आहे, अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा निर्णय अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. कार्यकर्त्यांनी आयुष्यभर फक्त सतरंजा उचलायच्या का, असा सवाल अनेकदा सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होतो. राजकारणात पदांची वेळ आली की मोठी आणि प्रभावशाली मंडळी पुढे येतात, सत्तेची फळे चाखतात आणि सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र मागेच राहतो. पण ज्योतिताईंना खासदार करून एकनाथ शिंदे यांनी हा समज मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयातून लाखो कार्यकर्त्यांना एक नवा संदेश मिळाला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला योग्य वेळी सन्मानाची संधी मिळू शकते. एकनाथ शिंदे यांच्या दातृत्वाची आणि सहकार्यशील स्वभावाची चर्चा महाराष्ट्रात नेहमीच होत असते. ते जसे लोकांना मदतीचा हात देतात, तसेच सर्वसामान्य लोकांना मोठ्या पदावर नेण्याची क्षमता देखील त्यांच्या नेतृत्वात आहे, हे ज्योतिताईंना खासदार करून त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांना त्यांचा हा निर्णय भावला असून अनेक जण या नेतृत्वाकडे आकर्षित होताना दिसत आहेत. आजकालच्या राजकारणात प्रामाणिकपणे काम केले तरी त्याचे फळ मिळेल याची हमी उरलेली नाही, अशी भावना अनेकांच्या मनात आहे. पण या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी एक वेगळा संदेश दिला आहे. प्रामाणिकपणे काम केले, जनतेसाठी झटले तर शिवसेनेत सन्मानाचे स्थान मिळू शकते. हा संदेश अनेक कार्यकर्त्यांच्या मनात नवी उमेद निर्माण करणारा ठरत आहे. राज्यसभेच्या जागांसाठी मोठमोठे व्यवहार होतात, वजनदार मंडळी विविध मार्गांनी आपले राजकीय गणित जुळवतात, अशा चर्चा नेहमी ऐकायला मिळतात. पण अशा वातावरणात एका सर्वसामान्य दलित कुटुंबातील तळागाळातील महिला कार्यकर्त्याला राज्यसभेवर संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी अनेकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कार्यकर्ता आयुष्यभर पक्षासाठी धावतो, झटतो, पण त्याच्या हाती काहीच लागत नाही, अशी नाराजी अनेकदा व्यक्त होत असते. त्यातच अलीकडील राजकारण स्वार्थाच्या बाजारासारखे झाले आहे, अशी टीकाही होते. पण अशा काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निर्णयातून अनेकांच्या मनात आशेचा किरण निर्माण केला आहे. महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय परिस्थितीत प्रत्येकाला असे नेतृत्व हवे आहे, जे कार्यकर्त्यांच्या कष्टाची दखल घेईल आणि त्यांना योग्य न्याय देईल. उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठली होती, पण कालांतराने त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलेल्या संधींमुळे त्यांच्या नेतृत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. प्राध्यापक ज्योतिताई वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तो हजारो कार्यकर्त्यांच्या स्वप्नांना दिलेला आधार आहे. कार्यकर्त्यांना ताकद देणारा, त्यांच्या गुणांची पारख करून योग्य ठिकाणी त्यांचा सन्मान करणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव आज अनेकांच्या मनात ठळकपणे कोरले जात आहे. असंख्य कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यासाठी उत्सुक असल्याचे सध्याचे चित्र आहे. आपल्यालाही ज्योतिताईंसारखी भरारी मारता येईल, आपल्या गुणांनुसार आपल्याला संधी मिळेल, या आशेवर अनेक जणांचा कल शिंदे सेनेकडे वाढताना दिसत आहे. ज्योतिताई वाघमारे यांना दिलेल्या राज्यसभेवरील संधीमुळे कार्यकर्त्यांचा आशावाद वाढला आहे. हाच तो पक्ष आहे जिथे आपल्याला संधी मिळू शकते, पंख पसरायला बळ मिळू शकते. त्यामुळेच कार्यकर्त्यांचा ओढा शिंदे सेनेकडे वाढताना दिसत आहे. एकूणच अतिशय तळागाळातील व दलित समाजातील प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवून एकनाथ शिंदे यांनी आपल्या धाडसाची प्रचिती करून दिली असून त्यांच्या या निर्णयामुळे अनेक जण त्यांच्याकडे आकर्षित झालेले दिसत आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भविष्यात व्याप्ती वाढलेली पाहायला मिळेल. त्याचाच भाग या ठिकाणी ज्योतिताईंना काय माहीतच नव्हतं. ज्योतिताईंना मी म्हणालो, जरा तुम्ही इकडे या, ते लाडकी बहीण योजनेचं जरा आपल्याला नीट करायचं काम, आणि नंतर म्हणालो एक केंद्रातली एक कमिटी आहे, या कमिटीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे म्हणून कागदपत्र द्या. त्यांना काही माहीत नव्हतं बिलकुल.
सकाळी जेव्हा त्यांना फॉर्म भरायच्या अगोदर कळलं की माझं हे कागदपत्र राज्यसभेसाठी आपण भरतोय, राज्यसभेसाठी. शेवटी सर्वसामान्यांचं आपण म्हणतो पक्ष शिवसेना. बाळासाहेबांनी 18 पगड जातीला एकत्र केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. आणि शिवसेना हे बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न आणि बाळासाहेबांचे विचार काय होते की सर्वसामान्य तळागाळातल्या व्यक्तींना पुढे आणा, काम करणाऱ्या लोकांना न्याय द्या. शिवसेना वाढवणाऱ्या, शिवसेनेला पुढे नेणाऱ्या, शिवसेनेची कामं घरोघर पोहोचवणाऱ्या, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ द्या. आणि म्हणून शिवसेनेचं लक्ष बरोबर असतं. कोणी मागण्याची आवश्यकता नसते. न मागता त्यांना दिलेलं आहे. त्यांनी मगाशी म्हटलं ते बरोबर आहे. नवस नाही, मागणं नाही, काही नाही, पण त्यांना दिलंय. आज माझी अपेक्षा आहे की शिवसेना राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर अगदी शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचं काम या डॉक्टर ज्योती वाघमारे केल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास एक व्यक्त करतो. आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं आहेत. मी त्या ठिकाणी आज देणार नाही, मला आणखी कार्यक्रम आहेत. परंतु अशी अनेक उदाहरणं आहेत. माझ्या 3.5-4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझं प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष असतं. प्रत्येक कार्यकर्ता काय करतो. आता मी आता शशी जाधव नावाचा शाखा प्रमुख, त्याच्या बायको, त्याची दुःखद तिचं निधन झालं, त्याच्या शोक सभेला मी जाऊन आलोय. ती जेव्हा गेली तेव्हा तो तिथं नव्हता. जेव्हा गेली तेव्हा तो काहीतरी पक्षाचं जबाबदारी पार पाडत होता. मी आपल्याला उदाहरण सांगतो. असे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. हीच माझी कमाई आहे, हीच माझी मिळकत आहे, हीच माझी ताकद आहे. मला इथे आठवण आपल्याला करून देतो मी. जेव्हा लोकसभेचा निवडणूक होती आणि लोकसभेचा प्रचार सुरू होता, माझी आई ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. आणि गावीत आपला पालघरचा उमेदवार राजेंद्र गावीत घरी येऊन बसला होता. माझे 7 ते 8 सभा पालघरमध्ये लावल्या होत्या. आई माझ्या हॉस्पिटलमध्ये होती, शेवटच्या घटका मोजत होती. पण त्याने सांगितलं तुम्ही आला नाहीत तर माझा पराभव निश्चित आहे. मी गेलो जव्हारच्या घाटामध्ये. मला फोन आला डॉक्टर ठक्करचा, कुठे आहात? मी म्हणालो बाहेर आहे. तुम्ही लवकर जेवढं शक्य होईल तेवढं इकडे पोहोचा. माझ्या मनात पाल चुकचुकली की आता आई आपल्यात राहिली नाही, राहणार नाही. परंतु त्या 7-8 सभा मी केल्या. माझी आई नव्हती, माझी आई सोडून गेली होती. आलो तेव्हा आई या जगात नव्हती. परंतु मी माझं कर्तव्य पार पाडलं. आई देखील मला सांगायची, कर्तव्य, जबाबदारी पार पाडण्यामध्ये कधी कसूर करू नको. तिचा आदेश मी पालन केला. असे अनेक माझा आनंदिगे साहेब गेले, आपत्कालीन आकस्मित गेले. माझ्या कुटुंबातली माझी 2 मुलं, तोही दुःख मी पाहिलेला. परंतु जबाबदारी असते. आणि म्हणून अनेक असे कार्यकर्ते आहेत की जबाबदारी दिलेली चोख पार पाडतात, स्वतःचं काम बाजूला ठेवतात आणि स्वतःचे प्रश्न बाजूला ठेवतात. कधी मला सांगत नाही साहेब माझं हे काम आहे, मला तिकडे जायचं आहे. मी एकदा सांगितल्यानंतर काही बघत नाही. मला नंतर कळतं की त्याची ही अडचण होती, तरी सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. हे कार्यकर्ते, हे जीवाभावाचे कार्यकर्ते मी गेले अनेक वर्ष माझी साथ देत आहे. ही खरी म्हणजे ताकद आहे शिवसेनेची. आणि हे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना कार्यकर्त्याला सन्मान देणारा पक्ष आहे. शिवसेनेमध्ये कार्यकर्ता मोठा आहे. आणि म्हणून शिवसेनेमध्ये कोण मोठा कोण छोटा नाही आहे, हे मी अनेक वेळा आपल्या या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी हेही सांगू इच्छितो, पहिल्याच वेळेस आपल्या सर्व खासदारांनी सगळ्यांची इच्छा होती की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने मंत्री व्हावं. पण मंत्री झाला नाही. तो मला म्हणाला की आपल्यातल्या ज्येष्ठाला मंत्री बनवा. ही शिवसेना आहे. याला हिंमत लागते, याला मोठं मन लागतं, आभाळा एवढं मोठं मन लागतं आणि बागाचं काळीज लागतं. हे ऐर्या गैर्याचं काम नाही. आणि म्हणून आज जी काय लोकप्रियता
या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये मिळतेय ती फक्त आणि फक्त या सर्वसामान्य माझ्या कार्यकर्त्यांमुळे, माझ्या लाडक्या बहिणींमुळे, लाडक्या भावांमुळे, या सर्व तमाम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांमुळे हे सगळं शक्य होत आहे. आणि म्हणून त्याचा मला सार्थ अभिमान आहे, मला आनंद आहे. जे आपण इथं बघतो याच झाडाच्या खाली मी अभ्यासाला बसायचे. 12वीच्या बोर्डात येण्याचा अभ्यास इथेच बसून केलाय, 10वीचा अभ्यास इथेच केलाय, PhDचा थिसिस इथेच बसून लिहिलाय. तुम्ही माझं घर बघितलं, वडील नगरसेवक होते तरी सुद्धा अजून सुद्धा मातीच्या घरात आम्ही राहतोय. म्हणजे मला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानायचंय की जिच्या आजोबांनी पणजोबांनी रस्त्यावर बसून चपला शिवल्या होत्या, जिच्या वडिलांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून विटाच्या भट्टीवर काम केलं, जिच्या आईनी नाकातोंडात कापूस गेला तरी चादरीच्या कारखान्यात काम केलं, अशा एका सर्वसामान्य मुलीला त्यांनी खासदार बनवलं, राज्यसभेवरची संधी दिली, याबद्दल मला त्यांचे मनापासून आभार मानायचे. आणि तुम्ही बघितलंय की ही परिस्थिती, मला एवढंच वाटतं की माझी ही जी उमेदवारी आहे ती अशा मातीत मळलेल्या लोकांच्या जीवनामध्ये बदल आणण्यासाठी जर मी काही करू शकले तर मला वाटतं की ती मी उमेदवारी सार्थ ठरवू शकेल.